नमस्ते. नमस्कार. नाव काय सर आपलं? मोठ्यांदा बोला. मी धनाजी तानाजी माने, राहणार शिरगाव, बरं. तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. हं. आम्हाला जवळजवळ लग्नाला 4 वर्ष झाली तरी मूल नव्हतं. आम्ही बऱ्याच ठिकाणी दवाखाना केला. बरं. त्यामध्ये मंगळवेढा असू द्या, सोलापूर असू द्या, मंद्रुप असू द्या, पंढरपूर असू द्या, बऱ्याच ठिकाणी दवाखाना केल्यानंतर रिझल्ट मिळत नव्हता. मग एका ठिकाणी देगावला मित्राच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर शहनशाह शेख हां. हे मित्र आहेत, त्यांनी आम्हाला इथला पत्ता सांगितला. बरं. आम्ही त्या दिवशी तिथे संध्याकाळी मुक्काम केला. संध्याकाळीच आम्ही इथं आलो, दवाखाना केला आणि तिथून पुढं 6 महिने कंटिन्यू आम्ही कोर्स घेतला. बरोबर. आणि कोर्स घेतल्यानंतर 7व्या महिन्यात आम्हाला रिझल्ट मिळाला. बरं. तर मॅडम तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? आमचं लग्न 2014 मध्ये झालं. 14 नंतर 2 वर्ष आम्ही काही दवाखाना वगैरे करण्याचा विचारच केला नाही. 3ऱ्या वर्षी मग दवाखाना मूल होईना म्हणल्यानंतर घरचे जरा काळजीतच राहतात, अजून कसं काय फरक पडेल. त्यावेळेस आम्ही विचार केला की आता दवाखाना सुरू करायला काय हरकत नाही. सगळ्यात अगोदर मंगळवेढ्यामध्ये दवाखाना चालू केला. तिथं आम्ही 3 महिन्याचा कोर्स केला, पण आम्हाला काहीच फरक पडला नाही. परत तिथंच 3 महिने आणखीन परत आयुर्वेदिक दवाखाना केला, तरी आम्हाला काहीच फरक पडला नाही. परत नंतर 2-3 महिन्यानंतर माझ्या माहेरी मंद्रुपला गेल्यानंतर तिथे डॉक्टर चांगले आहेत, तिथं दवाखाना तुम्ही कोर्स करा. तिथं 6 महिने कोर्स केला, तिथं सुद्धा काहीच फरक पडला नाही. परत शेवटी सोलापूरला कुमटेकर हॉस्पिटल, तिथं दवाखाना 6 महिने केला, तरी तिथं सुद्धा काही फरक पडला नाही. जवळपास आमचे 2-2.5 वर्ष असेच 2 वर्ष तर असेच गेलेत. जवळपास आम्हाला 1,00,000-1.5 लाख रुपये त्यावेळेस खर्च आला दवाखान्याचा 2 वर्षात. परत इथं कार्यक्रमाला माझ्या मैत्रिणीच्या आल्यानंतर आम्हाला माहिती झालं की असा असा आयुर्वेदिक दवाखाना आहे पवार हॉस्पिटल म्हणून, तुम्हाला मी तिथं घेऊन जातो म्हणले माझ्या मैत्रिणीचे मिस्टर. तुम्ही चला माझ्यासोबत, एकदा येऊन बघा आणि त्या डॉक्टरांशी भेटा, तुम्ही बोला, काय असेल तुमच्या अडचणी वगैरे तुम्ही व्यवस्थित सांगा. तुमचे रिपोर्ट बघितल्यानंतर ते सांगतील तुम्हाला की होणार आहे का नाही. ते असं होणार असेल तर होणार आहे म्हणून सांगतील, नसेल तर नाही म्हणून सरळ सांगतील. आम्ही त्या दिवशी संध्याकाळी 8-8:30 वाजता इथं आलो दवाखान्यात. सर आणि मॅडम दोघांची भेट घेतली. सरांनी सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला इथं आल्यानंतर आता तुम्ही इथं आलात तर तुम्ही बिंदास राहा आणि तुम्हाला फरक नक्कीच पडेल. 3 महिने झाले, 6 महिने झाले. मॅडमने आम्ही पहिले 3 महिने आमची नॉर्मल ट्रीटमेंट घेतली, नंतरच्या 3 महिन्यामध्ये बस्ती केली. 7व्या महिन्यामध्ये आम्हाला फरक पडलं. लग्नाच्या 5व्या वर्षी आम्हाला पहिली मुलगी ही आयुर्वेदिक कंपनी म्हणजे IMC मध्ये इथं दवाखाना केल्यामुळे झाली. आणि अजून सुद्धा त्या मुलीमध्ये माझी मुलगी अशी आहे का नाही, तिला तुम्ही एक शब्द आता जरी सांगितलं 2-4 दिवसानंतर तुम्ही ते तिला विचारू शकता, तिनं परत सांगते. ती बुद्धी क्षमता तिची खूप छान आहे. तर माझी माहेरची माणसं काय म्हणते, तू आयुर्वेदिक दवाखाना केली ना त्यामुळे तुला मुलगी अशी झाली. तिला काय सांगायची गरजच पडत नाही, इतकं तिचं जनरल नॉलेज फास्ट आहे का नाही. असं सहज जरी तिला बोललं तर त्याच्यावरती प्रश्न, हे असं का मम्मी, हे असं का मम्मी, लग्न झाल्यानंतरच का मूल होतं, लग्नाच्या आधी का होत नाही, असे तिचे प्रश्न असतात का नाही. हे सगळं हे आम्हाला वाटतं हे आयुर्वेदिक जे मी प्रोडक्ट वापरले त्या प्रोडक्टचा परिणाम सगळं माझ्या मुलीवर झालाय असं वाटतंय. त्यामुळे मी IMC कंपनीची पवार दवाखान्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पवार हॉस्पिटल जे आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे मॅडम बद्दल असेल. पवार हॉस्पिटल म्हणजे माझ्यासाठी माझं घर होतं त्यावेळेस. मी ज्यावेळेस मला पाळी आली की मी इथे यायची, मॅडम माझा चेहरा लगेच बघायचा, काय झालं, पाळी झाली ना, असू दे आपण अजून प्रयत्न करू, तू नाराज होऊ नको म्हणायच्या. मला इथं दवाखान्यात आल्यासारखं कधीच वाटलं नाही. मला इथं घरची ट्रीटमेंट, जसे मला सासू सासरे सांभाळून घेतात तसं मला संध्या पवार मॅडम आणि त्यांच्या हातात काम करणाऱ्या ज्या दिदी आहेत त्यांनी दोघांनी पण मला सांभाळून घेतलं. या 6 महिन्यात माझं आणि त्यांचं नातं एक घरच्या माणसांशी जसं असतं ना तसं झालं होतं. पण आमच्या सरपंच पदाच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमुळे जरा इकडं येणं कमी केलं आणि जरा लक्ष सुद्धा आम्ही देणं कमी केलं. ओके. तुम्ही काय सांगाल सर? इतर लोकांना काय सांगाल याच्याबद्दल? इतर लोकांना म्हणजे तुम्ही आवर्जून इथं यावे. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल कुठलाही, मूलबाळा संदर्भ असो, हार्ट असू द्या, शेतीविषयक असू द्या, कुठले प्रोडक्ट चांगले आहेत, तुम्ही याचा वापर करावा, लाभ घ्यावा. मी स्वतः वापरलेत. ॲग्रो ग्रोथ बुस्टर वापरले, अगदी माल 1 नंबर माल होता. दुसऱ्याही कंपनीचा अनुभव घेऊन बघितलाय मी. ओके. हा दवाखाना कुठं आहे सांगाल जरा? कैकडी महाराजांच्या मठाजवळ डॉक्टर पवार यांचे संहिता हॉस्पिटल. तिला आणायला पाहिजे होतं, मुलीला आणायला पाहिजे होतं. पण चला, मला तुम्ही आता सहजासहजी भेटला आजच्या या कार्यक्रमामुळे म्हणून आपण तुमचा व्हिडिओ घेतला. मला जर थोडासा मुलीचा व्हिडिओ फोटो पाठवा आज. आणि ते कसा फोटो पाठवा की तुमच्या दोघांसोबत ती असावी. कारण व्हिडिओमध्ये त्यांना ते हे करा, सेट करायचं मला, नाही तर तो व्हिडिओ अर्धवट राहील.
या ठिकाणी आपण बघतोय प्रियंका धनाजी माने, शहनशाह शेख आणि आसाद शेख यांनी केस पाठवली ती. गावाचं नाव आहे शिरगाव पंढरपूर. आणि यांना तर या ठिकाणी जर बघितलं तर IMCचे बरेचसे प्रॉडक्ट आपण वापरलेले आहेत. हे त्यांनी जी ट्रीटमेंट पूर्ण केलेली आहे. सर तुमचा मोबाईल नंबर सांगाल का, म्हणजे लोकांना पण त्याचा विश्वास बसू द्या. काय 9284 73 10 17. ओके, तुम्ही या नंबरवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. तुम्ही हा जो व्हिडिओ दिला त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे की हा व्हिडिओ बघून इतरांना सुद्धा कळावं की बाबा इथं आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालते आणि त्या ठिकाणी रिझल्ट आपल्याला खूप चांगला मिळतो. तर हा व्हिडिओ बाहेर पाठवतो, तुम्हाला काय अडचण? काय अडचण? ओके, थँक्यू.